मूळ संख्या आहे का नाही कसे ठरवणार हे शिकणार आहोत। तर त्यासाठी ट्रिक आहे। तर आज आपण पाहणार आहोत पहिली संख्या 29। 29च्या जवळची अलीकडे पूर्ण वर्ग संख्या शोधायची। 29च्या अलीकडे पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? पूर्ण वर्ग संख्या। तर पूर्ण वर्ग संख्या आहे 25। आता 25 हा कशाचा वर्ग आहे? 25 हा 5चा वर्ग आहे। 25 हा 5चा वर्ग आहे। मग 5 पेक्षा कमी मूळ संख्या कोणत्या आहेत? तर 5 पेक्षा कमी मूळ संख्या आहे 3, 2। जर या 3 आणि 2 ने दिलेल्या संख्येला भाग जात असेल तर ती मूळ संख्या नसते। आता या ठिकाणी पहा, 2 ने 29 ला भाग जात नाही, 3 ने 29 ला भाग जात नाही, याचाच अर्थ 29 ही मूळ संख्या आहे। त्यानंतर सेकंड म्हणजे दुसरं गणित पाहूयात की 70च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या आहे 64। 64 हा कशाचा वर्ग आहे? 64 हा 8चा वर्ग आहे। मग 8च्या आधी मूळ संख्या कोणत्या आहेत? मूळ संख्या कोणत्या आहेत? तर 8च्या आधी मूळ संख्या येत आहेत 7 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 2 आहे। या अंकाने जर 70ला किंवा या मूळ संख्येने जर 70ला भाग जात असेल तर 70 ही मूळ संख्या नसणार आहे। मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की 70ला 2 न भाग जातो, 70ला या ठिकाणी 3 न जाणार नाही, 5 न जातो आणि 7 न जातो। यामुळे 70 ही मूळ संख्या नसणार आहे। त्याचबरोबर 29 ही मूळ संख्या असणार आहे का? कारण की या 2 आणि 3 नेला भाग जात नाही, म्हणून 29 ही मूळ संख्या आहे। 70ला या ठिकाणी 2, 5 आणि 7 ला भाग जातो, म्हणून 70 ही मूळ संख्या नसणार आहे। अशाच नवनवीन ट्रिक आपण पाहणार आहोत आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या YouTube चॅनलला। धन्यवाद।